सुंदर आहे हे. तू 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 शालूसाठी मंगळसूत्र. याच्यामध्ये चेंजेस सांगितले ते करा आणि अप्रुव्हल साठी पाठवा मला. आरके सर, तुम्ही सुपरस्टार आहात, पण ते फीचर फिल्म मध्ये. ऍड फिल्म ह्या क्लायंट म्हणजे कंपनी आणि ऍड एजन्सी यांच्या ब्रीफ मधूनच बनतात, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि ही ऍडव्हर्टाईज क्लायंटनी ऑलरेडी अप्रूव्ह केली आहे, त्यामुळे एक फॉर्मॅलिटी म्हणून मी ही ऍड तुम्हाला दाखवायला आलो होतो. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही क्लायंटशी डायरेक्ट बोलू शकता. यू हॅव नो राईट्स टू ऑर्डर मी. ऍड करताना 30 सेकंदात एक वर्ल्ड क्रिएट करायचं असतं आम्हाला, आणि त्या मुलीनं तिच्या परफॉर्मन्सनं त्या वर्ल्डला एक डेप्थ निर्माण केली आहे. मी फक्त शॉर्ट पुरता विचार करत नाहीये, मला अख्ख्या ऍडचा आणि ब्रँडचाही विचार करायचा असतो. बाकी मी बंटीजींना सांगून डबिंगची वेळ फायनलाइज करतो. करा वर्ल्ड क्रिएट. बंटीजी, जरा एकदा नीट बोलून घ्या आरके सरांशी. तुम्ही फक्त वेळ सांभाळणारे मॅनेजर नाही आहात ना. बॉस जर खड्ड्यात चालला असेल तर त्याला सावरणं हेही तुमचंच काम. अहो, आरके सरांनी मला तुमची स्टोरी सांगितली. तुमची ओळखही फिल्म सेटवरच झाली होती म्हणे, आणि मोहिनीचा जन्मही फिल्म सेटवरच झाला होता. आम्ही सगळी माहिती इंटरनेटवरून काढली. त्यामुळे आपण हे लग्न आहे ना फुल फिल्मी स्टाईल मध्ये करूया. आज मी आधी टेलर मास्टरला पाठवून तुमची मेजरमेंट्स घेईन. रातोरात नवीन कॉस्ट्युम बनवूया. सकाळी मेहंदीसाठी मुली येतील, खास हिमाचलवरून मेहंदीची पानं आणतील. अहो, खूप रंगते ती. आणि संगीतासाठी ना बॉलिवूडचा एक फेमस गायक आणू, शिवाय एक स्टँडअप कॉमेडियन आणि एक इन्फ्लुएन्सर सुद्धा. आणि लग्नाच्या वेळी ना तुम्हा दोघांची सिनेमॅटिक एंट्री ठेवूया. 70 फुटांच्या क्रेनवरून नवरा मुलगा अलगद तुमच्या कंपाऊंड मध्ये उतरेल आणि मग चालत येईल. म्हणजे लग्न कसं एकदम ग्रँड वाटेल. ऐका ना, ह्याचं सारखं लग्न लग्न नका ना म्हणू तुम्ही. काय आहे, आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे ना, म्हणून मुलींच्या हट्टापायी आम्ही परत एकदा लग्न करणार आहोत. त्यामुळे एकदम साधा सुधा सोहळा असणार, एकदम मराठमोळा. आणि त्यामुळे गाणी सुद्धा मराठीच असणार आहे, मराठमोळं जेवण असणार आहे. हे याचं स्टँडअप कॉमेडियन वगैरे किंवा इन्फ्लुएन्सर कोणीही नकोय आम्हाला. आणि तुम्ही जे म्हणता ना ते असं डेकोरेशन वगैरे, अहो तो कागद वापरण्यासाठी कित्येक झाडं तोडावी लागतात. हे असलं काही नसेल ना तरच आम्ही लग्न करणार आहोत. आणि साड्या सुद्धा घरी ज्या आहेत त्या चालणार आहेत मला साड्या. हो. आणि मेहंदी, आमची नॉर्मलची जी मेहंदी आहे ना ती छान रंगते, तीच चालेल आम्हाला. लग्न आमचं आहे, कुणी गाणी गायची काही गरज नाहीये. आणि एक खरं खरं सांगू का, लग्नात मला माझा नवरा माझ्या शेजारी हवाय, आकाशातून येणारा नकोय.
त्यामुळे तुम्ही प्लीज आर.के. सरांना सांगाल का की यावेळी आम्हाला त्यांची काही मदत नकोय, म्हणजे त्यांना राग येणार नाही अशा पद्धतीनं सांगा. हा, तुम्हाला तुम्हाला इथे खेप पडली त्याबद्दल सॉरी. हा, मी समजू शकतो. मला स्वतःलाही असंच वाटतं की साधेपणामध्ये जी गंमत असते ना, ती या भपकेबाजीत नाही. खरं तर मी सुद्धा आधी एका वन रूम किचन मध्येच राहायचो. आमच्याकडे टॉयलेट कॉमनच होतं. पण खरं तर आता मी जेवढा खुश नाहीये ना, त्यापेक्षा मी आधी खूपच खुश होतो. थोडक्यात गोडी होती. आज हा माझा व्यवसाय आहे म्हणून मला हे काम करावं लागतंय. पण खरं तर एक माणूस म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा हा साधेपणा ना मला खरंच खूप आवडला. आणि मला खात्री आहे की तुम्ही हा सोहळाही आनंदातच साजरा करणार. पण हा, जर माझी गरज कधीही लागली ना, तर न लाजता मला नक्की फोन करा. हे माझं कार्ड. आहे. येतो. हो, थँक्यू. व्हॉट रबिश यार, त्या माणसाला आरकेने पाठवलं होतं आणि तुम्ही त्याला असंच पाठवून दिलं. आरकेला काय वाटेल, आपल्याबद्दल काय विचार करेल आरके? कॅन यू इमॅजिन हाऊ एम्बॅरेसिंग, हाऊ ह्युमिलिएटिंग दिस इज. काहीही वाटणार नाही त्याला. त्याचं मन मोठं आहे. मोहिनीवर जेव्हा अन्याय केला ना, तेव्हा मोठ्या दिलानं माफीही मागितली त्याने. आपल्या भावना घेईल समजून तो. अंथरूण पाहून पाय पसरायचा संस्कार आहे या घराला. आणि मला माहितीये मोहिनी तो जपेल. मोहिनी उगीच जावाच्या सवा खर्च नाही करणार आणि कोणाला करूही देणार नाही. हो ना? एक मिनिट, मी आले, इम्पॉर्टंट कॉल. हॅलो, हा कार्तिकी बोलतेय मी. अगं तुला फोन केलाय म्हणजे तूच बोलणार ना. हा, बोल. तू एवढ्या हळू आवाजात का बोलतेस? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हा हा, एव्हरीथिंग इज ऑल राईट. काय झालं? तू बिझी नाहीयेस ना? नाही नाही, बोला. अगं आय वॉज वंडरिंग तुला कुठलं क्युझिन आवडत असेल, म्हणजे चायनीज, इटालियन, थाय? का असं का विचारतोयस? आय वॉज वंडरिंग की आपण डिनरसाठी भेटलो असतो. फर्स्ट मीट मध्ये डिनर? आपली फर्स्ट मीट केव्हाच झाली. ठीक आहे, मग रात्री घरी येतो तुला घ्यायला. नाही काय झालं? नाही नाही, आपण जिथे पहिल्यांदा भेटलो होतो ना, तिथेच भेटू. ओके, साऊंड्स गुड फॉर मी. सी यू टुनाइट. बाय. हा हा हा, बाय. डन. व्हेरी गुड. आयुष्यात पहिल्यांदा ऐकलंयस माझं. प्राऊड ऑफ यू. तू म्हणालीस ना आपल्याकडे वेळ कमी आहे, सो जे काही करायचं कमिंग 3 days मध्ये. सो डन. व्हॉट्स द प्लॅन? नथिंग स्पेशल, जस्ट स्पेंडिंग क्वालिटी टाइम विथ हर. क्वालिटी टाइम. आपल्या कामाकडे लक्ष ठेवशील. हो. जा. ऑल द बेस्ट. बाय. चांगलं आहे. एक भाऊ एका बहिणीबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करतोय आणि दुसरा भाऊ दुसऱ्या बहिणीबरोबर. पण या चौघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. 2 बहिणी,
दोघींची आई वेगवेगळी. 2 भाऊ, दोघांची आई वेगवेगळी. व्हॉट अ वंडरफुल कोइन्सिडन्स. मोहिनी, मोहिनी, बरं झालं सापडलीस. क्या छुपा रही है? काय नाही. तू काय पाळत ठेवतीयस का माझ्यावर? मी? सिर्फ मैं नहीं, पूरा घर. दुपारपासून तुला गाठायचा प्रयत्न करते. त्यात तुझी आई शालू बॉडीगार्ड सारखी मागे 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 चिकटून एकदम. हा, तिला वाटतंय की मी वेडिंग प्लॅनरला होऊ म्हणून. ते तर तू करूच शकते ना. तुझा काही भरोसा नाही मोहिनी. हा, बघा ना काय करते केलं काय, सांग ना. दाखवतो. सुंदर आहे हे. तू 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 शालूसाठी मंगळसूत्र. शपथ. अरे मग आल्याला दाखवायचं. पागल आहे तू. थांब थांब, मीच दाखवते आता. तू थांब थांब, मी दाखवणारच होते मगाशी, पण बाबा ना वेडिंग प्लॅनरला सांगत होता. ते ऐकून मला गिल्ट आलं. बाबा बोलत होता ना, ऋण काढून सण साजरे करायचे संस्कार नाहीयेत या घराचे, आणि मोहिनी कधीच काहीच चुकीचं करणार नाही. हे ऐकून मला वाटते मी मातीच खाल्ली. तू उगाच ऐकलं मी आरके सरांचं. महाग आहे का खूप? 40-50 हजार. 1 लाख? 1.5? नाही. 2? 2.5? नाही, 3 फायनल. हा मोहिनी, 3 फायनल. हा हा, यापेक्षा महाग आहे. पेक्षा महाग आहे म्हणजे आणखीन जास्त. हो. हा, जास्तीत जास्त किती खर्च असेल हो कशाचा? त्या वेडिंग प्लॅनरचा? आपण नाही म्हणालो ना त्याला. सोड ना मग. तू खडसावून सांगितलंयस ना त्याला, झालं तर मग. हो, पण मोहिनीला वाईट वाटलं असेल का हो? वाटलं असेल कदाचित, पण आपली पोर समजूतदार आहे, घेईल समजून. आपली परिस्थितीच अशी आहे. ज्या दिवशी हातात काम तो दिवस चांगला. खरंच आपण या गोष्टीचं कधीच बाऊ करत नाही, पण खरंच हातावर पोट आहे का आपलं? हो ना. साधी कोथिंबिरीची जुडी सुद्धा घासाघीस करून घ्यावी लागते. पण एक सांगू, आपल्या लग्नावर जो काही खर्च होतोय ना, तो मला नाही पटत आहे. मलाही नाही पटत. पण मोहिनीच्या उत्साहाला आवर तरी कसा घालायचा हो? करूया काहीतरी, पण आवर घालायला लागेल हे नक्की. एका महिन्यात आपण जेवढा खर्च करतो ना, तो एका दिवसातच करून बसायचा. हे चूक नाहीये का? आणि कारण आहे का तसं काही? मला कळू शकतं ना, मेडिकल इमर्जन्सी आली तर ठीक आहे, हे असं उगाचच. आणि आपली परिस्थिती पण, 2 मुलींची लग्न अजून व्हायची आहेत, त्यात ह्या आपल्या लग्नासाठी इतका फिजूल खर्च कशाला मी म्हणतो. आणि बरं झालं तू अगदी स्ट्रेट नाही सांगून टाकलंस, एकदम बरं झालं. आरकेंना राग येईल का हो? मला नाही वाटत. आता तो पण ह्याच इंडस्ट्रीत काम करतो. या इंडस्ट्रीतल्या इनसिक्युरिटीज, अनसर्टनिटीज त्याला पण माहिती आहेत. आणि शिवाय तो आपल्या घरी येऊन गेला ना, आपली एकूण परिस्थिती त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली असो. पण मग मोहिनी दागिन्यांच्या दुकानात गेली होती, ती कशासाठी?
कदाचित तारखेबरोबर एखादी नवीन ऍड मिळाली असेल. आणि हो, तसंही आता नवीन सोनं खरेदी करण्याचे दिवस उरलेले नाहीयेत मॅडम. सोन्याचा भाव माहितीये का किती झालाय? अरे वा, ऍक्शन मास्टरला कधीपासून सोन्याचा भाव कळायला लागला? मॅडम, हॅलो, मला सगळ्या गोष्टींची जाण असते बरं का. मी नियमितपणे पेपर वाचतो, टीव्ही बघतो, न्यूज ऐकतो. तुम्हाला सगळ्यांना 1000 वेळा सांगून झालं, तुम्ही करता का यातलं काही नाही ना? हा, तरी काय भाव असेल हो अक्का? ₹4.25 लाख? हा? 4.25 लाख रुपये मोहिनी. आ, तू हळू बोल ना, कुणीतरी ऐकेल. हॅलो, तू म्हणू शकतेस? हा, बोलू दाखव. 4.25 लाख हे मोठेच असतात, त्यानेच बोलायचं असतं. तू 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 पागल हो गई है क्या? हा, नशीब इथे दी नाहीये. दीने ऐकलं असतं ना तर वाट लागली असती. पागल. वैसे भी सबको पता चलने ही वाला है. अगं तू तू काय सांगणार आहे सगळ्यांना? हा, क्या बोलेगी? आणि काय ग, एवढी मोठी गलती तुझ्याकडून झालीच कशी? 4.25 लाख. मी ना आरके सरांचं ऐकायला नको होतं. तुला माहितीये ना, आईचं मंगळसूत्र मी वाढवलं होतं. त्याचं गिल्ट होतं मला. त्यामुळे मी एवढं महाग मंगळसूत्र घ्यायला तयार झाले. पण आतू प्लीज आता हे लग्नापर्यंत कोणालाही सांगू नकोस. लग्नापर्यंत सांगू नको. हाँ. ऐसा कैसे होगा? मंगळसूत्राचा विषय निघेल की मंगळसूत्र कसं आणायचं, कुठून, क्या 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 बताएंगे हम? हा, आपण सांगू की आपण मंगळसूत्र मॅनेज केलंय आणि मुहूर्ताच्या वेळी मी गपचूप बाबाच्या हातात हे मंगळसूत्र ठेवेन. मोहिनी, ऐसा कैसे करेंगे? हा, तू प्रॉमिस कर. हा? प्रॉमिस कर की तू हे कोणालाही सांगणार नाहीयेस. मोहिनी, आतू, ये तेरा और मेरा सीक्रेट है. आता प्रॉमिस झालंय हा, कोणालाही सांगायचं नाहीयेस. कसं सांगणार? तुझी स्टोरी ऐकून गळा सुकला माझा. पाणी पिऊन येते. जा. हे घे 4.25 लाख. हॉस्पिटलला पण तेवढाच खर्च येईल बहुतेक माझ्या. क्या? ऐक ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना मग. आपलं आपलं काय सिक्रेट है, सिक्रेट. क्योंकि ये तेरा मेरा सिक्रेट है. सिक्रेट. सिक्रेट. सिक्रेटच्या ओझ्याखाली पिंकी मेली नाही म्हणजे मिळवलं. काय बोललीस का तू? तू 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 बोल ना, काय बोलत होता? बोल. मी काय म्हणतोय, उद्या प्लीज माझ्या बरोबर सराफांकडे येशील? शालिनीसाठी एक मंगळसूत्र घेऊया. काय झालं? हा, का कोई नाही नाही, म्हणजे मला माहिती आहे का, मला माहिती आहे की सोनं खूप महाग आहे, पण नवरा म्हणून मंगळसूत्र मीच घ्यावं असं मला वाटतंय, जेन्युइनली. हवं तर साधं सुद्धा घेऊया ना, पण मला घेऊ दे ना. तू चॉईस कर. यस, ठरलं तर मग. अपना कुछ काम है ये कह के घर से बाहर निकलेंगे आणि मग सराफाच्या पिढीत जाऊया. काम डन. त्याला कसं सांगणार मी की मोहिनीने तो मंगळसूत्र ले लिया?
मोहिनीच्या आई बाबांना तो वेडिंग प्लॅनर नको आहे. का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कार्यक्रम साधाच होणार आहे आणि तो त्यांना त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे. असं ते मोहिनीची आई म्हणाली. लाईक मदर लाईक डॉटर. यांच्या सेल्फ रिस्पेक्टचा ताप उतरवायला ना आरकेच पाहिजे रे.